महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रघुराम राजन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेसकडून पुन्हा एकदा राज्याबाहेरील व्यक्तीला संधी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे मात्र काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण आहे। रघुराम राजन हे आरबीआयचे माजी गव्हर्नर आहेत। काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतली होती। तर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठींविरोधात त्यामुळे नाराजीची शक्यता आहे। मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्राबाहेरील व्यक्तीला राज्यसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून संधी दिल्यास काँग्रेस पक्षात पक्षश्रेष्ठीविरोधात अंतर्गत कलह वाढू शकतो। तर महाराष्ट्राबाहेरील व्यक्ती दिल्यानं काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजय अडसूळ आपल्यासोबत जोडलेत। अजय, राज्यसभेसाठी महाराष्ट्राबाहेरील उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता आहे। नक्की जगदीश, आपण पाहू शकतो की राज्यसभेच्या 6 जागेसाठी काँग्रेस 6 जागेची निवडणूक महाराष्ट्रातून होणार आहे। या जागेसाठी काँग्रेस पक्षाकडे एका जागेचं संख्याबळ आहे। मात्र काँग्रेस पक्षाच्या राज्यातील नेत्यांची अशी इच्छा आहे की या जागेसाठी काँग्रेस पक्षात महाराष्ट्रातूनच उमेदवार अपेक्षित आहे। कारण की मागच्या वेळी ज्यावेळेस इम्रान प्रताप गडी यांना उमेदवारी दिली होती त्यावेळेस महाराष्ट्रातील इच्छुक काँग्रेसचे उमेदवार हे नाराज झाले होते। त्यामुळे कुठेतरी अंतर्गत कलह काँग्रेस पक्षामध्येच आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे पुन्हा एकदा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की रघुराम राजन यांचं नाव समोर येत आहे। जर रघुराम राजन यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसचे महाराष्ट्रातील जे आमदार आहेत आणि जे इच्छुक उमेदवार आहेत हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अजय दिलेल्या या माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।